नमस्कार. कवितेचं नाव आहे गोंडस बाळ. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. सकाळी उठल्यापासून चाहूल मला लागते. उशाशी टेकवून तू दूर जाणार असते. सगळ्यांचे डब्बे आणि ऑफिसची तयारी करणार असते. सांग ना गं आई तुला वेळ कधी असते. बाळ म्हणून मला वाटते खूप वेळ तुझ्या कुशीतच झोपावे, पण तुला ऊब द्यायला वेळच कुठे असते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. उठल्यानंतर खूप वेळ तुझ्या अंगावरच खेळावेसे वाटते. उठल्यानंतर खूप वेळ तुझ्या अंगावरच खेळावेसे वाटते. अगदी थोड्या मिनिटातच मला दूर लोटतेस. मला कुरवळायला तुला वेळच कुठे असते. सांग ना गाई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. तुझ्या तयारीने हुरहुर मला लागते. तुझ्या तयारीने हुरहुर मला लागते. आता दिवसभर दिसणार नाही याची कुणकुण वाटत राहते. त्यासाठी रडलो तर उगाच रडलो वाटते. दिवसभर थांबायला तुला वेळच कुठे असते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. दिवसभर मी दुधासाठी झुरझुर झुरते. दिवसभर मी दुधासाठी झुरझुर झुरते. तुझ्या पाण्याला अर्थच कुठे उरते. दूध पाजायला मला आईच कुठे असते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. जेव्हा एखादे गुडगुडीत पाळ तू बघते, तुझे मन सारखे माझ्यासाठीच झुरते. पण ती शरीरयष्टी बनायला मला आईचे दूधच कुठे मिळते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. आईचे दूध हे सर्वश्रेष्ठ असते. आईचे दूध हे सर्वश्रेष्ठ असते. पण मला मात्र तू पावडरच्या दुधावरच भागवते. पण मला मात्र तू पावडरच्या दुधावरच भागवते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. दिवसभरातील माझे गुण दाखवावेसे वाटते, पण ते आनंदी क्षण टिपायला आईच घरी कुठे असते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. वाट पाहून पाहून डोळे माझे थकते. वाट पाहून पाहून डोळे माझे थकते. माझ्या थकण्याला सीमाच कुठे उरते. अंगाई गायला तूच घरी नसते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. दिवसभरातून कधी भूर जावेसे वाटते, पण भूर न्यायला तूच घरी नसते. मग माझे हे लाड आजी आजोबाच पुरवतात. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. संध्याकाळी तुला बघताच मात्र मन कसे आनंदित होते. सगळे विसरून नजर फक्त तुझ्याकडेच फिरते. आता मात्र तू फक्त माझ्याजवळच राहावं असंच सारखं वाटते. पण त्यातही ताई दादाचा अभ्यास मधात येते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. रात्रीच्या क्षणी उद्याच्या तयारीला लागते. रात्रीच्या क्षणी उद्याच्या तयारीला लागते. माझे गोड कौतुक करायला वेळच कुठे उरते. सांग ना गं आई तुला माझ्यासाठी वेळ कधी असते. तुझ्या वेळेची उणीव मला भासते. तुझ्या वेळेची उणीव मला भासते. पण तू हे सर्व आम्हा सगळ्यांसाठीच करते याचीही जाणीव होते. पण एक सांगू आई जेवढे क्षण तू जवळ असते, स्वर्गाहून स्वर्ग मिळाल्याचा भासते. स्वर्गाहून स्वर्ग मिळाल्याचा भासते. कारण मिळेल तेवढ्या वेळात तू मला खूप काही देऊन जाते. मिळेल तेवढ्या वेळात खूप काही देऊन जाते. तक्रार नाही करत ग, तक्रार नाही करत ग, मन माझं बोलते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी याचीच प्रचिती येते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी याचीच प्रचिती येते. थँक्यू. वा वा, छान. यानंतर राधा गुंडेवार.